Okay. Well, friends, in this session, we will be talking about uses of article and. And हे सुद्धा indefinite article आहे. याचाही यूज फक्त काउंटेबल कॉमन नाउन्स आणि सिंग्युलर कॉमन नाउन्सच्या पूर्वी केला जातो. त्याच्यानंतर अशी नाउन्स असतात ज्या नाउन्सची सुरुवात फक्त वॉवेलने किंवा वॉवेल साऊंड्सने होते. म्हणजे ते जर साऊंड लेटर कॉन्सोनंट असेल परंतु त्याचा वॉवेल म्हणजे स्वरवाचक आवाज येत असेल तर त्या केसमध्ये त्या नाउन्सच्या पूर्वी आपल्याला अन आर्टिकल यूज करायचं. ओके, सो वी हॅव कॅन सी अँड हे उपपद कॉमन नाउन्सची सुरुवात व्यंजनाने किंवा व्यंजनवाचक आवाजाने झालेली असते. त्या नाउन्स पूर्वी त्याचा वापर केला जातो. बघा इथे बघू शकता विथ नाउन्स दॅट बिगिन्स विथ वॉवेल साऊंड्स ऑर लेटर्स सच ॲज आवर अँड ऑनरेबल. आता या दोन्ही कॉमन नाउन्सचं लेटर जे आहे ते कॉन्सोनंट आहे. यांची सुरुवात ऍक्च्युअल कॉन्सोनंट्सने झालेली आहे परंतु यांचा साऊंड जो प्रोड्यूस होतो तो आवर आणि ऑनरेबल असा वॉवेल साऊंड होतो. म्हणजे स्वरवाचक आवाजाने त्याची सुरुवात होते म्हणून त्यांच्या पूर्वी अँड आर्टिकल यूज केलं जातं. काही उदाहरणं बघूया. अँड MP. आता मास्टर ऑफ फिलॉसॉफी याचं एम म्हणजे ई असा प्रोनाउन्सिएशन होतं म्हणून अँड आर्टिकल यूज केले. ऍक्च्युअल ही लेटर्स कॉन्सोनंट्स. अँड एमली, देन अँड LC, देन अँड MP. आता या ठिकाणी बघू शकता अँड एलिफंट. इथे ऍक्च्युअल वॉवेल आहे आणि म्हणून अँड आर्टिकल यूज केले. अँड ऑरेंज. सो दॅट्स इट फॉर आर्टिकल अँड. आर्टिकल अँड यू मस्ट यूज विथ वॉवेल साऊंड्स or vowels. A noun, a common noun begins with vowels or vowel sounds only. So that's it. Thank you.